हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला मस्तपैकी सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे आणि आजचा वार आहे बुधवार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथं मी देवांची आंघोळ घालायला घेतली, देवपूजा करून घेतली. तर नारळाला बघा किती मस्त असा कोंब आलेला आहे, मस्त असं झाड तयार होत चाललं आहे. तर ते मी आता लावून देणार आहे, पण थोडे दिवस ठेवलं आहे देव्हाऱ्यामध्येच. खाली मुळी पण खूप मोठी झालेली आहे. तर इथे आता देवांना फुलं वगैरे वाहून घेतले आणि बाहेर कलरचं काम चालू आहे. तर सर्वात आधी ना इथे जे खिडक्या वगैरे आहेत ना, तर त्यांना ग्रिल लावलेलं आहे. तर तो गंज वगैरे आहे ना, तो गंज काढायचा आणि त्याच्यानंतर ब्लॅक कलर द्यायचा आहे खिडक्यांना. तर खिडक्यांची आधी साफसफाई करून घेऊ राहिलेत. जे कलरवाले मुलं आहेत ना, ते करू राहिले ते काम. तर आता इथे बाहेर पण कलरचं काम चालू आहे आणि हा व्हिडिओ आजचाच म्हणजे बुधवारचा आहे. तर बघा आता इथे ही जाळी वगैरे लावली आहे ना, तर त्या जाळीला कलर करायचं काम चालू आहे. तर इथं सर्व काही कलरवाले मुलं आलेले, झाडं सर्व इकडे त्यांनी उचलून ठेवले बाजूला. तर सगळ्या घराच्या आजूबाजूला खूप सारा पसारा आहे. तर कालचा जो आपला फ्लॅटचे होम टूर मी टाकली होती, आपले सर्व काही फ्लॅट दाखवले, होम टूर टाकली ना, तर त्या व्हिडिओला माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींनी खूप भरभरून प्रेम दिलं आणि खूप छान छान कमेंट पण केलं आहे. खूप मस्त अशा कमेंट तुमच्या आहे. तर तुमच्या कमेंट वाचून खूप आनंद झाला. तर अजून काही कमेंटला रिप्लाय पण द्यायचा बाकी आहे, पण मी सर्व कमेंटला रिप्लाय देणार आहे. एकही कमेंट तशी सोडणार नाही आहे. पण बघा आज कसं काम चालू आहे, तर मग म्हटलं चला निवांत का होईना पण मी रिप्लाय देणारच. एकही कमेंट अशी पण मी कधी सोडत नाही. मला रिप्लाय द्यायला आवडतो प्रत्येक ताईला, कारण तुम्ही इतक्या प्रेमाने मला कमेंट करतात. तर माझं पण कर्तव्य आहे का त्या कमेंटला तुम्हाला मी रिप्लाय दिला पाहिजे. प्लांटचे वेल पण खूप मस्त झालेले आहेत. तर आता ते मी छानपैकी करणार आहे. आणि इकडनं डगची बाजू आहे ना, इकडनं पण कलरचं काम चालू आहे. आता एवढ्या 8 दिवसात सर्व काही घराचा कलर पूर्ण होणार आहे. तर बघूया, 8 दिवस चाललं आहे, मग 8 दिवस लागतात का अजून 15 दिवस. पण कलरवाल्या दादांनी सांगितलं आहे का 8 दिवसात आपण सर्व काही घराचा कलर पूर्ण करू. तर बघा मस्त असा कलरचं काम चालू आहे. अल्टिमा कलर दिलेला आहे, जो मेन हात आहे ना तो अल्टिमाचा दिलेला आहे. इथून बाहेरून हे आडवे कॉलमचं घेतला ना कलर मारून, पायपांना वगैरे सगळं देऊन घे. कपडे वाळत घालायच्या दोऱ्या आहे ना, इथे मधल्या बाजूला होत्या पोर्चमध्ये. तर आता तिथं कलरचं काम सुरू झालं आहे ना, अशा पण मला त्या सोडायच्या होत्या आणि इकडेच बांधायच्या होत्या, पण वेळच मिळत नव्हता. तर चला आज कलरच्या निमित्तानं त्या दोऱ्या पण सोडणं झालं. आणि आता कसं सर्व भाडेकऱ्यांना वगैरे कपडे वगैरे वाळत घालायला लागतील ना, तर मग तिकडे दोऱ्या पण बांधल्या आहे. आणि इथं आहे ना सर्व काही आता मीटर बसणार आहेत. प्रत्येक फ्लॅटला वेगवेगळा मीटर दिलेला आहे. 2 दिवसात सर्व काही मीटर येतील आणि हा प्लाय ना तसाच लागल्या गेला. तर त्याला ना आता कलर करायला लागेल. लक्षातच आलं नाही का त्या प्लायला कलर करून आणि त्याच्यानंतरच भिंतीला लावूया. तर इथे ना आता हे सर्व काही बघा मस्त अशा पट्ट्या आणलेल्या आहे का, ते होलांमधून आहे ना प्रत्येकाला वायर मीटरला जाऊ शकते. तर छान असं बघा इथे आमचे जुने फ्लॅटचे मीटर वगैरे आहेत. दुपारचे 2:30 वाजले. किचनवरती पसारा बघा किती आहेत. घासलेले जे थोडेफार भांडे ते लावायचे आणि किचन ओटा धुवून काढायचा आहे, घासायचा आहे. अजून डायनिंगची काच पण आम्ही ठेवलेली नाही. ती काच पण इकडच्याच रूममध्ये देवखोलीत, तर ती आज ठेवायची, पण ती मला एकटीला उचलत नाही. तर आता हे आल्यानंतर आम्ही काच ठेवून घेऊ डायनिंगवरती. तोपर्यंत डायनिंग टेबल वगैरे सर्व काय आवरून घेते. 2 दिवसापूर्वी हे सर्व सागाच्या दाराला पॉलिश केली, कलर वगैरे देऊन घेतला. तर ते कलरचे ना थोडेफार का होईना डाग असे फरचीला राहिले आणि आपला पाय वगैरे दिला ना का ती फरची ना अशी रफ लागते, किंवा हाताने फरची चोळली ना तरी ती रफ लागते. तर टर्पेंटर ऑइल टाकलेलं आहे आणि कपड्यांनी सर्व फरची अशी पुसून घेतली आणि पत्र्याने ना घासून घेऊ राहिले. तर लगेच निघता येते डाग वगैरे. अजून फरची पुसायची, तर मग म्हटलं चला फरची पुसायच्या आधी ना हे एक काम करून घेऊ. 2-3 दिवसापासून म्हणते करील पण मला वेळच मिळत नव्हता. आता म्हटलं चला फरची पुसायच्या आधी ना हे सर्व काही फरचीवरचे जे काही रफ झालेली जागा आहे ना ती सर्व व्यवस्थित क्लीन करून घेऊया. बाहेर माळी धुवून आणि ठेवलेल्या होत्या, तर त्या बाहेर काढून आणि मध्ये इथे ठेवल्या आहे, त्या पण ठेवून द्यायच्या आहे. कलरचं काम सुरू झालं ना बाहेरचे पटकन जे काही कपडे वगैरे हात पुसायचे रुमाल वगैरे होतं ना ते सर्वच काही घरात घेऊन आले.
किचन घासून घेते. अर्धा किचन घासलेला होता पण अर्धा बाकी होता. गॅस गरम वगैरे असले ना का मग मी किचन घासायचा ठेवते, कारण काचेची शेगडी असल्यामुळे ना भीती वाटते फुटायची वगैरे. तर हाताला आहे ना काल माझे लागलेलं आहे. परवाच्या दिवशी ना मी सिमेंट भरलं जरा खिडक्यांना, तर मधले ना 2 बोटं फुटले आणि त्याच्यातून आहे ना रक्त निघायचं. तर त्याला आहे ना मी बँडेज लावलेला आहे. तर चला आता मी गॅस वगैरे स्वच्छ धुवून घासून घेते. चला तर आता थोड्याशा नवीन फ्लॅटबद्दलच मी तुमच्यासोबत गप्पा मारते. काल बरेचशा ताईंच्या मला कमेंट आल्या होत्या का ताई किती फ्लॅट आहेत. तर ताई सर्व फ्लॅट 9 आहे. आपलं राहतं घर सोडून 9 फ्लॅट बनवलेले आहेत. तर 4 फ्लॅट हे 2023मध्ये बनवले आणि आत्ता नवीन 5 बनवले 25मध्ये. तर असे एकूण 9 फ्लॅट आणि राहतं घर हे वेगळं आहे. नंतर अशा पण कमेंट होत्या का ताई आरसा पण लावून द्या बेसिंगजवळ. तर हो ताई, ते काल मी सांगायचं विसरून गेले. पण माझे जे पूर्वीचे फ्लॅट आहेत ना त्यांना पण आरसे लावलेले आहे वॉश बेसिंगजवळ. आता यांना पण लावून द्यायचे आहे. कसं आपण जी गोष्ट फ्लॅटला लावून देणार आहे ना त्या कायमस्वरूपी आपल्याच राहणाऱ्या वस्तू आहेत. ते काय असं नाही का भाडेकरी आपल्या वस्तू घेऊन जाणार, असं काही नाही. आणि ते पूर्वीपासूनच्या फ्लॅटपासून आम्ही ते ठरवलेलंच होतं का सर्व काही द्यायचं व प्रत्येक फ्लॅटला, म्हणजे कोणाची अडचण व्हायला नको. जे काय आपल्या इथे भाडेकरी राहतील ना त्यांची अडचण व्हायला नको. का त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे पण वॉशिंग मशीनचा पॉईंटच नाही, ए सी आहे तर ए सीचा पॉईंटच नाही. त्याच्यामुळे ना आम्ही ते सर्व काही पहिल्या फ्लॅटपासून सर्व सुविधा दिलेल्या आहेत. आता घराचं काम झाल्यानंतर सर्व फ्लॅटवरती नंबर टाकायचे आहे. 1 ते 9 नंबर टाकणार आहोत. 3 वाजले दुपारचे आणि मस्त असा किचन आवरून झालं आहे. अजून आमचं जेवण बाकी आहे. हे ऑफिसमधून आलेले नाही आहे. इथं स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे, जेवण करायचे. पण आता हे आल्यानंतर जेवण करीत. सगळ्या घरभर पसार आहे. सेफ्टी दरवाजाला कलर दिला होता तर इथं टाईल्स लावलेली आहे. तर त्या टाईल्सवर पण कलरचे डाग पडले. मग टर्पेंटर ऑइल लावलं, ओला कपडा टर्पेंटर ऑइलनी केला आणि चोळून घेतला टर्पेंटर ऑइलनी. आणि त्याच्यानंतर आहे ना पत्र्याने घासून घेऊ राहिले. अजून हे नाही आलेले जेवायला, यांचीच वाट बघते आहे. तर हे येऊपर्यंत मग म्हटलं चला आपल्याला हे एक काम आहे तर हे काम करूया. बाहेर कलरचं काम चालू आहे तर माझं पण हे काम चालू आहे. मला पण काहीतरी काम लागतं आहे. प्रत्येक फ्लॅटला सेपरेट मीटर दिला आहे. आपल्याकडे बोर आहे, बोरला भरपूर पाणी, पाण्याचं काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक फ्लॅटला 750 लिटरची वरती टाकी ठेवलेली आहे स्लॅबवरती. तर प्रत्येक टाकीवर नंबर टाकायचा आहे आणि प्रत्येक फ्लॅटवर पण नंबर टाकायचा आहे. अहो तुम्हाला वकील दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. आणि सर्व माझ्या वकील ताई दादा मैत्रिणींना खूप खूप वकील दिनाच्या शुभेच्छा. आज वकील दिन माझले काम निघलंय माझा. आणि माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना सर्व काही फ्लॅट खूप आवडले. सर्व फ्लॅट म्हणे खूप छान आहे. तुम्ही सर्व काही सुविधा वगैरे फ्लॅटमध्ये दिलेले आहेत. तर तुमच्या कमेंट वाचून आहे ना खरंच खूप खूप आनंद झाला का तुम्हाला फ्लॅट सर्व आवडले. आहे फिरोज स्क्रू वगैरे सगळे. हे लोखंडी सर्व काही स्टँड झाडांसाठी बनवलेत. आता मस्तपैकी गार्डन तयार करणार आहे. सर्व काही घराचा कलर झाल्यानंतर सगळे कामं झाल्यानंतर शेवटला मी गार्डन करणार आहे. झाडं ठेवण्यासाठी हे स्टँड बनवून घेतले आणि लगेच घराचं काम सुरू झालं. तर एकही दिवस त्याच्यावर झाडं ठेवले नाही. पैकी सर्व काही केलं आहे इथे मीटरचं. आता हे प्लायला कलर पण द्यायला लागेल. भाऊ आले का? भाऊ आले का? रोशन सर्व बाथरूमचे दरवाजे आणि टॉयलेटच्या काचा डायरेक्ट फिटिंग करूनच आणलेत. हा
रोशन सांग याला काच का नाही टाकली सांग. अय सांग दादा याला काच का नाही टाकली. हाईटला कमी आहे हां आणि हा हाईटला जास्त आहे म्हणून सीट छोटे येत असतं. साईज त्याची कमी असते. जी पट्टी खाली गेली असते हां तुम्हाला आता खाली वाकून कडे लावावं लागेल. हां 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 ओके 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 सगळी ऍडजस्टमेंट करावं लागेल. ओके ओके म्हणून नाही टाकलं का. दोन नंबरचा चालेल. काय मटेरियल आहे भाऊ हे एसीपीची कोणतं आहे म्हटले. एसीपी पॅनल ओके. आणि हे जिंदालचे साईड पट्टी जिंदालची आहे ना. साईड पट्टी जिंदालची आपले संपूर्ण फ्लॅटचे म्हणजे जेवढं काही घर आहे त्याचे जे काही खिडक्यांना मटेरियल लावेल ते सर्व जिंदालचे आणि सगळं काम केलेलं आहे ह्या भाऊंनी मवळे भाऊंनी केलं आहे. त्याच्यामुळं लेट झालं तरी आम्ही ते त्यांनाच देतो. काय रे रोशन. हे बघा इथं बाथरूमच्या खिडक्या बसल्या आणि असं दरवाजा बसलाय बघा. एकनाथ हा कोणता आपला हात चालू आहे कलरचा. अल्टिमा. ओके अल्टिमा ॲपेक्सचा हात शेवटचा हात आहे हा ना. ओके कोपरे वगैरे सगळे घेऊन टाक. आणि इकडनं कोणता चालू आहे ह्या साईडनी. अस्तर प्रायमरचं चालू आहे इकडनं प्रायमर आणि इकडनं अल्टिमा. हॉलच्या ग्रिलला ब्लॅक कलर द्यायला घेतलाय तर कपड्यांनी देऊ राहिले म्हणजे इकडे तिकडे डाग पडत नाही. हे बघा इथं बेसिंग वॉश बेसिंग जवळ हे टॉवेल अटकवायला अँगल अटकवला. त्याच्यानंतर बाथरूममध्ये हा रॉड टाकला. टॉवेल वगैरे काही कपडे आपल्याला ठेवायला लागतात आंघोळीच्या वेळेस ते लावलं. तिथे साबणीचा लावला स्टँड साबण ठेवायला. हा मिक्सर कॉक आहे आणि एक सेपरेट साधा कॉक दिलेला आहे ना तर ते लावून घेतले. हे बघा आता इथं दारं वगैरे लावायचं काम चालू आहे. आणि इथे कपडे अटकवायला हा एक अँगल टाकला. प्रत्येक फ्लॅटमध्ये एक दिले. जे माझे आधीचे फ्लॅट होते ना त्यांच्यामध्ये पण हे सर्व काही सुविधा आम्ही दिलेल्या आहे आणि ह्या फ्लॅटला पण अजून इथे आरसा द्यायचा बाकी आहे. जे माझे पूर्वीचे जे 4 फ्लॅट आहे ना त्यांना पण आम्ही वॉश बेसिंगजवळ आरसे दिलेले आहेत. आता यांना पण आरसे आणायचे पण यांना जर आता नाशिकला जाऊ त्यावेळेस आणू. तर इथं आरसा पण लावायचा आहे. तुम्हाला जेवढं काही घर दिसतं ना त्या घराला पूर्ण साहित्य हे नाशिकवरून आणलेलं आहे. आमच्या इथे असं साहित्य मिळत नाही आणि अशी क्वालिटी मिळत नाही. जे काही घ्यायचं आहे ना मग आम्हाला नाशिकला जायला लागतं आणि सर्व काही नाशिकवरून आणायला लागतं आहे तेव्हा घराला ते लागल्या जाते ती वस्तू. प्रत्येक किचन काउंटर टॉपच्या खालती ना इथे सिमेंट दिसायचं. म्हणजे इथे हा खालतून कडापामध्ये माल टाकलेला आहे सिमेंटचा आणि वरतून ग्रेनाईट लावलेला असं केलेलं आहे. तर इथे ना प्रत्येक याला आहे ना सिमेंट दिसायचं तर त्याला आहे ना मग ब्लॅक कलर करून घेतला आणि ह्या कडाप्याला पण आहे ना असा समोरून ब्लॅक कलर केला म्हणजे तो दिसताना पण एकदम छान दिसतोय बघा. तर सर्व फ्लॅटच्या इथे असा कलर करून घेतला. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं का किचन ओटे कसे बनवले पण पुन्हा एकदा सांगते. हे बघा आम्ही बॉक्स किचन बनवलेलं आहे. मला आहे ना ही साईडपट्टी प्रत्येक किचनला आवडते. मला खूप आवडते. डायरेक्ट टाईल्स इथपर्यंत उतरण्यापेक्षा आहे ना एवढी साईडपट्टी दिलेली आहे प्रत्येक किचनला. आणि इकडनं पण आहे ना साईडपट्टी दिलेली आहे का ज्या वेळेस आपण किचन वगैरे धुतो तर ते पाणी डायरेक्ट इथं बेसिंगमध्ये निघून जातं. फरचीवर वगैरे खाली पडत नाही आणि फरची आपली ओली होत नाही किंवा खराब होत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक किचन पूर्ण घराचे किचन सर्व काही असेच बनवलेले आहे बॉक्स किचन. मला असा किचन खूप आवडतो आणि मीच असे किचन बनवायला लावले होते. तर एकदम मस्त आता दिसू राहिलेत. ते मलाच खराब दिसायचे माझ्या डोळ्याला बघितल्यानंतर. तर म्हटलं आपण हे असंच करून घेऊ. तर दिसताना पण आता एकदम छान दिसू राहिलेत. आणि हे प्रत्येक किचन माझ्या पसंतीचे पूर्ण इमारतच माझ्या पसंतीची मी सांगितली ना तशीच बनवलेली आहे.
हे माझे पहिले फ्लॅट आहे, तर बघा त्यांना पण आरसे दिलेले. सर्व काही जे आता तुम्ही नवीन फ्लॅटला बघितलं ते सर्व माझे आधीच्या पण फ्लॅटला दिलेले. टॉवेल वगैरे अटकवायचं, बाथरूममध्ये टॉवेल ठेवण्याचं, साबण ठेवण्याचे, हँड शावर, मिक्सर कॉक, दुसरा एक साधा कॉक, सर्व काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर बरेचशा कमेंट येतात का ताई ही पूर्ण इमारत तुमची आहे का? तर हो, हे पूर्ण घर आमचंच आहे. हे डगमधून वरपासून तर सर्व काही खाली बोरचे म्हणा, हे सर्व प्रकारचे पाईप इथून गेलेले. तर काही पाईपांवर आहे ना सिमेंट वगैरे पडलेलं होतं. कलरचं काम चालू आहे, पण ते मुलांना काही ते काढता येईना. ते म्हणे उगीच पाईप वगैरे फुटेल. तर आता इथं साहेबांनी घेतले ते पाईपांवरचं सिमेंट वगैरे काढायला. लगेच निघतंय, पण शेवटी ते घाबरले काढायला, पाईप वगैरे फुटेल तर म्हणे आम्ही काही नाही काढती. तर हे बघा इथं यांनी पाईप साफ करायला घेतले. त्या दिवशी पण आम्ही दोघांनी मिळून बरेचसे पाईप खालचे साफ केले. बघा मस्तपैकी कलरचं काम चालू आहे. चला आता बराचसा उशीर झालाय. सर्व मजुरांना, कारागिरांना चहा वगैरे दिला. आता मला चहा ठेवते. मी घ्यायचे राहिले आहे चहा, पण मी घेतलाच नाही अजून. तर आता मी चहा घेते. बाहेर बघा कसं झालंय, सर्व पसारा झालाय. कधी आवरल. तुम्हाला दूध घ्यायचं का? हा बघा किती माल पडलाय. हा सर्व काही यांनी वरतून पाडलेला माल. त्या दिवशी पण हे पाईप आम्ही ना सगळे साफ केले. असे झाकणांना एवढा माल त्याच्यावर येलचे थर. सर्व काही साफसफाई केली त्याची. माल पडून साचतो ना. हां, पडून साचतो. हां, चहा घेतलाय. चहा दे. पाणी भरलंय, चहा देते. इथं कारागिरांना मी चहा ठेवला आहे. तर चला आता ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.